प्रार्थनेला सुरुवात करूया. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. आणि या वेळेमध्ये परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला स्तुती करूया, कारण परमेश्वर आपला अद्भुत आणि महान असा परमेश्वर आहे. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराची स्तुती करूया. आठवडाभर परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचं स्मरण करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ते स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं परमेश्वरा. तुझ्या कृपेमध्ये, तुझ्या दयेमध्ये तू आम्हाला ठेवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या वाहनात देत आहे. आताची होणारी भक्ती आराधना परमेश्वरा ते सर्व तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा तुझं सानिध्य आमच्यामध्ये असू दे आणि परमेश्वरा आजच्या प्रार्थना भक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा होते परमेश्वरा. इथे जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या वाहनात देत आहे. प्रभुदेवा, प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर, प्रत्येकाच्या मनाला स्पर्श कर आणि प्रत्येकानं आनंदानं उल्हासानं तुझं गीत गावून तुला आराधना करावी, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. जेण्याच्या मार्गावरती असेल सर्व त्यांचे मार्ग मोकळे कर, सर्व अडखळणं तू काढून टाक, सर्व कंटाळ परमेश्वरा, सर्व इतर गोष्टींना असणारी प्राथमिकता परमेश्वरा काढून टाक आणि परमेश्वरा त्यांनी तुला प्राथमिकता द्यावी आणि आजच्या भक्तीमध्ये सहभागी व्हावं, यासाठी पवित्र आत्मा प्रभुदेवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर. प्रत्येकाला आजच्या भक्तीमध्ये घेऊन ये आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे. नांदेडमधील सर्व भक्ती आराधना तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक ठिकाणी तुझं सानिध्याचा, तुझ्या उपस्थितीचा अनुभव दे. प्रत्येक विश्वासणाऱ्याशी तू आज भेट घे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. येशू तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. येशू तुझं नाव उंचावितो, कारण तू अद्भुत परमेश्वर आहेस. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो येशू. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण उपासनाच एक गीत गाऊया या वेळेमध्ये. कोण मित्र येशू आणि सारे ओझे वहाय, हे गीत गाऊया. प्रभूला धन्यवाद देऊया. Yeah.
परिहर हो शोक किती करीतो. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभुदेवा तू आमचा उत्तम प्रभुदेवा मित्र आहेस आणि परमेश्वरा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू आमच्याशी मित्राप्रमाणे नातेसंबंध प्रस्थापित केला आणि प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला आतापर्यंत सहाय्य केलं, त्याबद्दल आभार मानतो. पवित्र आत्माच्या भक्तीचा ताबा तू घे. तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे प्रभू तुझं गौरव करतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घ्या सर्वजण आणि बसून काही वेळ परमेश्वराला धन्यवाद देऊया. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. प्रार्थना करो. प्रार्थना करो निरंतर. प्रार्थना करो विश्वास से. प्रार्थना करो निरंतर. प्रार्थना करो विश्वास से. धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को. धर्मी जन की प्रार्थना विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. आराधना में, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे. प्रार्थना करे आराधना करे, वो
सुनाते, मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। सारे जहां का सहारा, डूबे हुओं का किनारा, नैया हमारी डोले, मौजों में खाए हिलोरे। सारे जहां का सहारा, डूबे हुओं का किनारा, नैया हमारी डोले, मौजों में खाए हिलोरे। ले चल किनारे ले जा, बनकर तू माझे ले जा, हम सबको पार लगा दे। हालेलुया, ले चल किनारे ले जा, बनकर तू माझे ले जा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी खाते, सारे जहां को सुनाते, मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। चारों तरफ है घटाए, घनघोर बादल छाए, सूझे नहीं अब किनारा, तू ही हमारा सहारा। चारों तरफ है घटाए, घनघोर बादल छाए, सूझे नहीं अब किनारा, तू ही हमारा सहारा। ले चल किनारे ले जा, बनकर तू माझे ले जा, हम सबको पार लगा दे। हालेलुया, ले चल किनारे ले जा, बनकर तू माझे ले जा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते, मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको यह। पापों में जीवन हमारा, कष्टों को झेल रहा है, कैसे बचेंगे सारे पापी ये जीवन हमारे। पापों में जीवन हमारा, कष्टों को झेल रहा है, कैसे बचेंगे सारे पापी ये जीवन हमारे। तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा दे। हालेलुया, तू ही हमारी आशा, तू ही हमारा राजा, हम सबको पार लगा दे। मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते, मिलकर हम सन्ना तेरी गाते, सारे जहां को सुनाते। जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया, जय जय हो तेरी, महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। हालेलुया। प्रभु ने गीत हमको मिले है शांति, प्रभु तेरे उदार मन से।
हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। या तुझ करते हैं हम अपने जीवन भर में, या तुझ करते हैं हम अपने जीवन भर में। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। सुन कर तेरा नाम हम करते हैं प्रणाम। सुन कर तेरा नाम हम करते हैं प्रणाम। टूटे सारे बंधन करूंगा मैं बंधन, टूटे सारे बंधन करूंगा मैं बंधन। क्योंकि तू महान है, क्योंकि तू महान है। हमको मिले है शांति प्रभु तेरे उदार मन से। खून बहाया है, पापों को धोया है। खून बहाया है, पापों को धोया है। तू ही मेरा दाता, तू ही मेरा त्राता, तू ही मेरा दाता, तू ही मेरा त्राता। तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। राह तो लंबी है, साथी तो तू ही है। राह तो लंबी है, साथी तो तू ही है। तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक, तू ही मेरा दीपक, तू ही मेरा रक्षक। तू ही मेरा सब कुछ है, तू ही मेरा सब कुछ है। हमको मिली हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। या तुझ करते हैं हम अपने जीवन भर में, या तुझ करते हैं हम अपने जीवन भर में। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। हालेलुया। आपण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये। या वेळेमध्ये आपण एक गीत गाऊ सर्वांच्या परिचयाचं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। परमेश्वर प्रेमाचा सागर आहे आणि त्याने आपल्यावरती अत्यंत प्रेम केलेलं आहे। मग ते गीत गाऊया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में
परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। थँक यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा ती स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू प्रेमाचा सागर आहेस. प्रभुदेवा तू आमच्यावरती प्रेम केलेला आहेस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा तू आमच्या प्रेमा खातर, प्रभुदेवा तू मनुष्य रूपामध्ये या जगामध्ये आला. प्रभुदेवा तू असह्य वेदना सहन केल्या. प्रभुदेवा तू मानवाचं जीवन या पृथ्वीवरती जगलास. प्रभुदेवा अनेक कष्टामधून तू गेला, अनेक दुःखामधून, अनेक त्रासामधून तू गेला, यासाठी की प्रभुदेवा की तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करतोस. प्रभुदेवा तू स्वतःचं रक्त आमच्यासाठी सांडलंस, कारण हेच होते की प्रभुदेवा की तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करतोस. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रत्येकानं आपल्या मानाला उभूया आणि परमेश्वराला त्या स्वर्गामध्ये आरूढ झालेला आपण पाहूया. प्रिया, तो परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करत आहे. तो परमेश्वर तुमच्यावरती अत्यंत प्रेम करत आहे. प्रिया, तुमच्यासाठी त्यानं स्वतःचा पुत्र ह्या जगामध्ये पाठवला आणि त्या येशूनं स्वतःचं बलिदान त्या कालवरीच्या क्रूसावरती केलं. तो तुमच्यावरती अत्यंत माया करू इच्छित आहे. तो तुमच्यावरती अत्यंत प्रेम करत आहे. प्रिया, थँक्यू जीसस. हालेलुया. ओ प्रभु तेरी संतान है हम, हमें आज अपनाया तूने। एक दिल से यहाँ पर है आए, आराधना तेरी ही करने। ओ प्रभु तेरी संतान है हम, हमें आज अपनाया तूने। एक दिल से यहाँ पर है आए, आराधना तेरी
चलना, हम चलते तेरे पीछे हरदम। वो प्रभु तो गड़रिया हमारा, तेरे झुंड की भेड़े हैं हम। आगे आगे हमारे तू चलना, हम चलते तेरे पीछे हरदम। यीशु तो है आश्रयगढ़ हमारा, डर फिर किसका हमें। तूफान की अब चिंता नहीं, जब माझी हमारा तू है। माझी हमारा तू है, माझी हमारा तू है, माझी हमारा तू है, माझी हमारा तू है। थँक यू जीसस। तो परमेश्वर आपला खडक आहे, आपल्याला घाबरून जायचं कारण नाही प्रिय। तुफानाला अनेक तुफान आपल्या जीवनामध्ये येतील, अनेक वादळ आपल्या जीवनामध्ये उठतील प्रियानो। कधी कधी आपल्याला वाटेल की या वादळामध्ये मी मरणार आहे, मी जिवंत राहणार नाही। जेव्हा येशू आणि त्याचे शिष्य समुद्रामधून जात होते, समुद्रामध्ये अचानक वादळ निर्माण झालं प्रियानो। शिष्यांना वाटलं की आपण आता बुडणार आहोत। ते येशूच्या जवळ गेलेत आणि येशूला प्रार्थना करते की येशू आपण बुडत आहोत। आणि येशू उठला आणि त्यानं वाऱ्याला धमकावलं। एका क्षणामध्ये वारं शांत झालं प्रियानो। तो परमेश्वर सर्व समर्थ आहे, सर्व वादळांना थांबवण्यासाठी, सर्व प्रकारच्या तुफानांना जेव्हा तो आज्ञा करतो तेव्हा सर्व तुफान, सर्व वादळ, वारा एका ठिकाणी थांबले जातात प्रियानो। अशा जिवंत परमेश्वराची आपण आराधना करत आहोत, अशा महान प्रभूची आपण आराधना करत आहोत। थँक यू जीसस। वो प्रभु तेरी संतान है हम, हमें आज अपनाया तूने। एक दिल से यहाँ पर है आए, आराधना तेरी ही करने। वो प्रभु तेरी संतान है हम, हमें आज अपनाया तूने। एक दिल से यहाँ पर है आए, आराधना तेरी ही करने। यीशु हमारी चट्टान है, तू डर फिर किसका हमें। तूफान की अब चिंता नहीं, जब माझी हमारा तू है। माझी हमारा तू है, माझी हमारा तू है। यीशु हमारी चट्टान है, तू डर फिर किसका हमें। तूफान की अब चिंता नहीं, जब माझी हमारा तू है। माझी हमारा तू है, माझी हमारा तू है। माझी हमारा तू है, माझी हमारा तू है।
तू आमचा माझी आहेस आणि परमेश्वरा तू आम्हाला योग्य ठिकाणी परमेश्वरा व्यवस्थित पोहोचवणार आहेस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा इथं उभा असलेल्या प्रत्येकाचं जीवन आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभुदेवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी काही वादळ आहेत प्रभुदेवा ते तुला माहित आहे. येशू प्रभुदेवा त्या वादळांना आज आम्ही नासेल येशूच्या नामामध्ये आज्ञा करत आहे की त्या वादळांना आम्ही धमकावून लावत आहे परमेश्वरा. त्यांना शांत होण्याची आम्ही आज्ञा करत आहे येशूच्या नावामध्ये. प्रत्येकाचं जीवन शांतीनं भरलं जाऊ दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वरा तुझा सानिध्याचा अनुभव येऊ दे परमेश्वरा. येशू प्रभुदेवा तू प्रत्येकाला स्पर्श करत आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा किती वादळ येऊ दे आम्ही घाबरून जाणार नाही. किती संकट किती अडचणी येऊ द्या, किती निराशा येऊ द्या, किती टेन्शन येऊ द्या, आम्ही घाबरून जाणार नाही कारण तू प्रभुदेवा उंच खडकाप्रमाणे आमच्या बरोबर आहेस. धन्यवाद 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 देतो. प्रभुदेवा इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्पर्श कर. प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल की प्रभुदेवा तू त्यांच्या सोबत आहेस. प्रभुदेवा तू खडकाप्रमाणे खंबीर त्यांच्या सोबत उभा आहेस. धन्यवाद धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजी भक्ती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल आभार मानतो. इथं बसलेल्या प्रभुदेवा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श केला आणि प्रत्येकाला प्रभुदेवा पुन्हा एकदा तू जाणीव करून दिली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा होय आम्ही घाबरणार नाही. होय प्रभुदेवा आम्ही तुझ्या सोबत परमेश्वरा उभा राहणार कारण तू आमच्या बरोबर आहेस. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महानाथामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि आशिष आपल्यामध्ये साक्ष सांगेल आणि साक्षीनंतर आपण दान दशम घेणार आहोत. कुणाला गीत गायचं असेल तर तुम्ही गीत गाऊ शकता. आशिष साक्ष चालू. हालेलुया. मागच्या आठवड्यात देवाने आपल्याला जे काही अनुभव दिलेला आहे, जे आपल्याला काही आरोग्य दिलं असेल ते आपण या ठिकाणी साक्षीद्वारे सांगू शकता. उपस्थित आहे. मागचा आठवडा काय मला जन्मल्यापासून परमेश्वराने सांभाळलेला आहे. मागच्या सोमवारी मला 74वा वाढदिवस म्हणून मला 75वा वाढदिवस. मी निराश झाली होती. तेव्हा मला का जगवतो, मला जगायचं नाही असं माझ्या मनामध्ये विचार येत होते आणि मी खूप निराश झाली होती. मी बाळकांना फोन केला, मी या जरा बोलू. बाळासाहेब पाटील बोलले, बोलते केलं. नवऱ्याच्या जीवनामध्ये येतं असं आणू नका, चांगले विचार ठेवा, चांगले विचार. तर त्या ह्याच्याकडून मला आनंद वाटला की खरंच आपण देवाने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. लोकांना हे सुद्धा आयुष्य भेटत नाही, पण देवाने आपल्याला हे आयुष्य दिलेलं आहे. तर हे आयुष्य आपण चांगल्या प्रकारे जगायला पाहिजे, देवाच्या इच्छेने जगायला पाहिजे, त्याच्या आनंदी जगायला पाहिजे. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला जगायचं नाही. कित्येक लोक असे अपघाती मरतात, पण आपल्याला देवाने छान आयुष्य दिलेलं आहे की त्याचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी करायला पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये 74 वर्षामध्ये मी 2 वेळा मरणाच्या दाढीतून वाचलेली आहे. कधी परमेश्वराने मला त्यातून वाचवलेलं आहे. म्हणजे परमेश्वराची काहीतरी इच्छा आहे, त्याची काहीतरी हे आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मला जिवंत ठेवलं. मागं 95 मध्ये माझं पोटाचं ऑपरेशन झालं. मी वाचणार नव्हते, मला डायबिटीस होता, पण त्यातही मी वाचले. परमेश्वराने मला परत जीवदान दिलं. मी देवाची स्तुती करते आणि त्याला धन्यवाद देते. त्यांनी मला वाचवलं. पण माझ्या मनामध्ये नैराश्य आलं, देव बाबा माफ कर. कारण नैराश्य यायला नको, कारण देव आपला जिवंत देव आहे. तो आपल्याला शक्ती देतो, सामर्थ्य देतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपल्यासोबत असतो. ते कधी कधी आपण सैतानामध्ये विसरून जातो आणि निगेटिव्ह विचार करायला लागतो. तर देवबापांनी माझे निगेटिव्ह विचार सगळे घालवले. मला चांगलं आयुष्य जगण्यासाठी जोपर्यंत आहे मला आयुष्य तोपर्यंत चांगल्या जगण्याची मला उमेद दिली. आणि देवबाप मला म्हणाला की तू असं काही करू नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि खरंच देव माझ्यासोबत आहे. प्रत्येक गोष्टीवरून मला कळतं की देव माझ्यासोबत आहे. जी प्रार्थना करते ती माझी मान्य होते.
यावरून मी ओळखते की देव माझ्यासोबत आहे. एवढं आयुष्य जगलं, त्याच्यामध्ये त्यांनी मला आजारात सगळ्या गोष्टीमध्ये मदत केली. देव माझ्यासोबत आहे आणि मरेपर्यंत देव सुद्धा माझ्यासोबत आहे अशी अपेक्षा करते. धन्यवाद. जे काही देवाने अवसरे आंटीला आरोग्य दिलं, जे आता मागच्या आठवड्यामध्ये त्याने 74 वर्ष पूर्ण केले आणि असंच त्यांचं 100 वर्ष पण पूर्ण व्हावं अशी आपण प्रार्थना करूया. आणि त्यांचे जे काही निगेटिव्ह विचार आहे ते निघून जावं आणि पॉझिटिव्ह विचार त्यांच्या मनात यावे असं आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणखी कोणी? परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. 15 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं. डॉक्टरांनी आई मदत केली, मला कसलाही त्रास झाला नाही आणि परत घरी जाऊन आले. घरी जाणं होतं परमेश्वराने मला वेगळा वेळेपासून जॉईन करणार आहे. प्रार्थना करा परमेश्वराच्या नावाला. हे पाता सिस्टरांचं थायरॉईडचं ऑपरेशन होतं, ते सक्सेसफुल झालं आणि रिकव्हरी पण चांगली आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आता उद्यापासून ते ड्युटी जॉईन करणार आहेत. ते चांगलं काही त्रास होऊ नये, काही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी आपण प्रार्थना करूया त्यांच्यासाठी. आणखी कोणी? धन्यवाद देते. 2-4 दिवसापूर्वी आरामच्या गुडघ्याला असं खूप मोठं डेंगू आलं होतं. आम्हाला कळत नव्हतं की नेमकं तो एकदा झोपेतून वेळून खाली पडला. मला वाटलं ते पडल्यामुळे झालेलं की पण ते डेंगू हाडाला नव्हतं किंवा तो चालायचा फिरायचा मग उड्या मारायचा. पण ते लाल बाग झाला, हात लावून त्यांना हात लावू देत नव्हता. आम्ही प्रार्थना केली, त्यांना स्वतः देखील त्याच्यावर हात ठेवून थँक्यू आम्ही म्हणून प्रार्थना केली. आम्ही पण प्रार्थना केली. प्रभूने ते दुसऱ्या दिवशी पूर्ण बरं करण्यास त्याला मदत केली म्हणून सर्व गौरव प्रभू. आरोनच्या गुडघ्याला थोडं त्रास झालं होतं, डेंगू आलं होतं. ते जास्ती वाढलं नाही, लवकर कमी झालं, त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणखी कोणी? काही कोणाची प्रार्थना रिक्वेस्ट आहे का? जाधव परिवारांना देव सांभाळत आहे, देव आरोग्य देत आहे. त्यांचे जे हाताचं फ्रॅक्चर होतं ते रिकवर होत आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. सर्वप्रथम देवाचा मला आभार मानतो की देवाने आम्हाला सांभाळलं आणि आज ऑनलाईन आम्हाला आभार मानतो. गेल्या आठवडे देवाने आम्हाला प्रार्थना केली की ते व्यवस्थित झाली. 1 महिना व्यवस्थित चलत आहे. खूप प्रार्थना चांगली झाली, याबद्दल देवाचा आभार मानतो. यासोबतच प्रार्थना विनंती आहे. आईची तब्येत बरी नाही आहे, ते 5 दिवस दिली आहे, ते बरी करा. आणि दिवशी तब्येत बरी नाही आहे, त्याच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण मागच्या मंगळवारी जे कोसमाई पुरावांच्या घरी कॉटेज प्रेयर होती, ते देवाने आशीर्वादित केली आणि देव चांगलं वचन दिलं त्यांना, त्याबद्दल देवास्तुती असो. आणि त्यांच्या आईला जे काही पाठीचा त्रास आहे त्याबद्दल ते कमी व्हावं यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया. आणखी कोणी? परमेश्वराला धन्यवाद देते. गेल्या आठवड्यात देवाने आम्हाला सांभाळलं, सर्व गोष्टींमध्ये सहायता केली, मदत केली आणि तो आमचं संरक्षण करत आहे म्हणून देवाची उपकार मानतो. आणि विनंती अशी आहे की आमच्या बोरला पाणी रडकून पडायला लागले, देवाने ते आम्हाला सांभाळलं. चांदणे परिवाराला देव सांभाळत आहे, देव आरोग्य देत आहे. आणखी कसलेही प्रॉब्लेम येऊ देत नाही, त्याबद्दल देव स्तुती असो. आणि त्यांची रिक्वेस्ट आहे की बोरला पाणी यावं आणि कमी पडू नये, त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. जर नसेल तर ह्या सर्व साक्षीसाठी आणि प्रार्थना रिक्वेस्टसाठी माझे वडील पप्पा प्रार्थना करतील. बाप्पा तुझी महिमा हो करणारा आजचा दिवस पवित्र दिवस आमच्या जीवनामध्ये दिलंस प्रभू. आणि आम्हा सर्वांना प्रभू देवा तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या संगतीमध्ये येण्यासाठी सहकार्य केलंस ते बाप्पा. तू आम्हाला इथे घेऊन आलेस म्हणून तुझ्या आभार मानतो प्रभू. मागील आठवड्याभरामध्ये प्रभू तू आम्हाला जे अनुभव दिलेस प्रभू, तुझ्या उपस्थितीची जाणीव आम्हाला दिलीस आणि प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दिलंस, याची
साक्षीच्या रूपाने प्रभू आम्हाला समजले परमेश्वरा. हे तुझा गौरव प्रभू परमेश्वरा. यातून अवसरे आंटी यांनाही प्रभू देवा मागील आठवड्यामध्ये त्यांना 74 वर्ष पूर्ण केलं आणि प्रभू देवा 75 वर्षामध्ये प्रभू देवा त्यांना तू पदार्पण केलेले आहेस आणि देव बाप्पा या पुढील वर्षामध्ये प्रभू देवा त्यांना अधिक आशीर्वादित कर प्रभू. तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये वाढण्यासाठी प्रभू विशेष करून त्यांना सहायता कर. आरोग्य दे परमेश्वरा. त्यांचं चालणं, उठणं, बसणं सर्व काही प्रभू देवा तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या नजरेमध्ये हो प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. त्यांना तू त्यांच्या परिवाराला तू आशीर्वादित कर परमेश्वरा. देव बाप्पा विनंती करतो प्रभू परमेश्वरा. पाथस सेट्रे यांना प्रभू देवा तू सांभाळलंस. त्यांचे जे काही थायरॉईडचं त्रास होता प्रभू देवा ते तू बरं केलंस. तुझे आभार म्हणतो प्रभू. यापुढेही प्रभू आणि त्यांना जे ड्युटीसाठी जावं लागणार आहे आणि यासाठी प्रभू देवा त्यांचे गरज प्रभू देवा तू त्यांना तू करून दे परमेश्वरा. देव बाप्पा त्यांच्या मुलासाठी विनंती करतो. त्या मुलालाही प्रभू आशीर्वादित कर परमेश्वरा. त्या तुझ्या वचनामध्ये चालू वाढव प्रभू आणि त्याची गरज प्रभू देवा तुझ्या उपस्थितीमध्ये पूर्ण करून दे प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू. जाधव कुटुंबामध्ये प्रभू परमेश्वरा संगीता नंदा यांना प्रभू, आमच्या बहिणींना प्रभू जे काही हाताचं फ्रॅक्चर झालेलं होतं प्रभू ते बरं केलंस. त्यांना आरोग्य दिलंस. तुझे आभार मानतो प्रभू. देव बाप्पा हे तुझी दया आहे, तुझी कृपा आहे प्रभू. त्यांच्या परिवारावर तू लक्ष आहे प्रभू. तू त्यांना सांभाळतोस आणि प्रभू देवा त्यांच्या आईलाही प्रभू वृद्धावस्थामध्ये प्रभू त्यांचं तू रक्षण करीत आहेस. त्यांना आरोग्य दिलंस. तुझे आभार मानतो प्रभू. त्या राजू ब्रदर आणि ह्या सर्व कुटुंबावर तुझे दया आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू. देव बाप्पा लागणारी गरज देव बाप्पा त्यांना तुझं करून दे प्रभू. देव बाप्पा तुझे आभार मानतो प्रभू. मागील आठवड्यामध्ये प्रभू अरुणला जे काही पलंगावरून पडल्यामुळे जे काही मार लागलं होतं प्रभू देवा हे सर्व काही बरं झालं प्रभू. तेव्हा तुझ्या उपस्थितीमध्ये प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला दिलंस आणि त्या बाळाला प्रभू देवा तू आशीर्वादित केलंस. तुझ्या आभार मानतो. तुझ्या संगतीमध्ये प्रभू या बाळाला वाढ होऊ दे प्रभू. तुझ्या उपस्थितीमध्ये त्याची वाढ होऊ दे प्रभू परमेश्वर. त्याला तुझ्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये वाढ होण्यासाठी प्रभू विशेष करून सहायता कर परमेश्वर. धन्यवाद प्रभू परमेश्वर. आणि यावेळेस प्रभू मागील आठवड्यामध्ये कोस्मे परिवारामध्ये जे प्रार्थना झालेली प्रभू आशीर्वादित केलंस. तू आम्हाला योग्य ते वचन तू दिलेलं आहेस. तुझ्या संगतीमध्ये चालण्यासाठी प्रभू आम्हाला तू बोध केलंस प्रभू परमेश्वर. आम्ही तुझ्या नजरेपासून आम्ही कदापि दूर राहू नये तर तुझ्या संगतीमध्ये राहावं. तुझ्या आज्ञा पालन होण्यासाठी प्रभू आम्हाला तू बोध केलंस. ते आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये सदैव लागून राहावं म्हणून प्रभू कृपा कर बाबा. विनंती करतो प्रभू. कोस्मे आणखीसाठी प्रभू त्यांना जे काही पाठीचा त्रास आहे किंवा त्यांचे जे समस्या आहेत प्रभू त्यांना तू आरोग्य दे प्रभू आणि ते तुझा गौरव करो. तुझ्या उपस्थितीमध्ये मंदिरामध्ये येण्यासाठी प्रभू त्यांना तू सहायता करतो. दिनेश, जॉन्सन, ममता या सर्वांना प्रभू दाखवतो आशीर्वाद करतो. त्यांच्या घरातील लेकरांना स्टीवन आणि जोशवा यांनी या लेकरांनाही प्रभू दाखवतो आशीर्वाद करतो. विनंती करतो प्रभू परमेश्वरा. चांदणे आंटी यांनाही प्रभू देवा तू सांभाळलेलं आहेस. त्यांना आरोग्य दिलंस प्रभू आणि प्रभू देवा ह्या वयामध्ये प्रभू देवा त्यांचं तू रक्षण करत आहेस. त्यांच्या संगतीमध्ये तू चालत आहेस प्रभू. विनंती आहे प्रभू परमेश्वरा. तिथे जे काही बोरचं पाणी या दिवसामध्ये कमी झालेलं आहे प्रभू उष्णतेमुळे आणि प्रभू ह्या दिवसामध्ये तू त्या बोरला पाणी मुबलक असं दे प्रभू आणि तुझा गौरव हो आणि प्रभू देवा तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या आशीर्वादाच्या वर्षामध्ये प्रभू आम्हाला चालू ही मंडळी प्रभू देवा तुझ्या संगतीमध्ये जाण्यासाठी, तुझ्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी प्रभू सांगतो. धन्यवाद प्रभू. आम्हालाही तू सांभाळलेला आहेस. मागील आठवड्यामध्ये आम्हाला लागणारी प्रत्येक गरज देव बाप्पा तू आम्हाला पुरून देतोस. तुझ्या आभार सर्व प्रार्थना प्रभू शिक्षकातून नाही. इथून पुढचं आपण सर्वजण उठून उभं राहावे आणि एक स्तोत्र वाचन करूया. आपण सर्वांनी आपलं बायबल काढून आणि स्तोत्रसहिता 26 आपण वाचणार आहोत. स्तोत्रसहिता 26 आपण वाचणार आहोत. ओके, आपण सर्वांनी एकत्र वाचा मोठ्या आवाजामध्ये आणि हळूवार पद्धतीनं. स्तोत्रसहिता 26. हे परमेश्वरा माझा न्याय कर, कारण मी सात्विकपणे वागलो आहे आणि परमेश्वरावर अढळ भाव ठेवला आहे. हे परमेश्वरा मला कसाच लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा. तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे.
तुझ्या सत्य मार्गाने मी चाललो आहे. अधम लोकात मी बसलो नाही. कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. दुष्कर्म्याच्या जनसभेचा मी द्वेष करेन. दुर्जनाबरोबर मी बसणार नाही. हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन. तेव्हा तुझ्या वेदीला फेरा घालीन. म्हणजे मला तुझे उपकार स्मरण प्रगट करावयास व तुझी सर्व आश्चर्यकर्मे वर्णावयास सापडेल. हे परमेश्वरा, तुझ्या मंदिराचे स्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. पातक्याबरोबर माझा जीव, घातकी मनुष्याबरोबर माझा प्राण काढून नेऊ नको. त्यांचे हात उपद्रवाने, त्यांचा उजवा हात लाचांनी भरलेला आहे. मी तर सात्विकपणे मागेन. माझा उद्धार कर, माझवर दया कर. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर कर. जनसभा मी परमेश्वराचा धन्यवाद करेन. वाचलेलं स्तोत्र आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. दाविदाचं स्तोत्र आहे. दावीद स्वतःबद्दल लिहित आहे की त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दल तो कसा वागत आहे, तो कसा राहत आहे, त्याबद्दल तो या ठिकाणी सांगत आहे. आणि 11-12 सांगत आहे की मी तर सात्विकपणे चालन. माझा उद्धार कर, माझवर दया कर. माझा पाय प्रशस्त स्थळी स्थिर कर. जनसभात मी परमेश्वराचा धन्यवाद करेन. मी परमेश्वराला धन्यवाद देईन आणि मी सात्विकपणे वागेन असा तो म्हणत आहे. या वाचलेल्या स्तोत्राबद्दल आपण प्रार्थना करूया. आपण सर्वांनी या वेळेमध्ये डोळे बंद करूया आणि पाताश्रेष्ठ या स्तोत्रासाठी प्रार्थना करतील. Yes, my Jesus. आपण बसून घे. या वेळेमध्ये आपण दान दशम देऊया. कोण गीत गाणार आहे का दान दशमसाठी? हालेलुया. या वेळेमध्ये आपण गीत गाऊ. तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करू. हे गीत गात असताना आपण आपलं दान दशम प्रभूसाठी देऊ. तेरी आराधना करू, तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करू. तेरी आराधना करू, तेरी आराधना करू, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करू. तेरी आराधना करू. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगीत. हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार. तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत. जीवन से मेरे तू महिमा पाए, एक ही कामना करूं. पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं. पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं. तेरी आराधना करूं. आपण दानदशमसाठी प्रार्थना करूया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि आपल्यामध्ये ज्येष्ठ बाळकीर पाहिजे ते प्रार्थना करतील दानदशमसाठी. थँक्यू.
Jesus. देवबापाचे तू आम्हाला देत आहेस जे आम्ही कष्ट करून त्याचा कमवत आहे तो बापा त्यावर तुझा आशीर्वाद आहे देवबापा त्यातून आम्ही तुला दिलेला आहे त्यावर तुझा आशीर्वाद देतो ज्यांना देता आलं नाही पण त्यांना मी देण्याची संधी दिली आणि तुझं करून त्याद्वारे बाबा असं त्याचे दान प्रभू तुझ्या आशीर्वादाने तुझं आहे देवबापा ते तुझ्या कार्यासाठी सेवा द्यावं असं धन्यवाद देते देवबापा एक विनंती करते की आम्हाला पावसाची गरज आहे तो आम्हाला पाऊस द्यावा हीच तुझ्याकडे विनंती आहे धन्यवाद देते आमची विनंती प्रवेशच्या नावाने मागतो मी तुझी हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो आजच्या दिवसासाठी. देवाला धन्यवाद देऊया. आणि आपला रेग्युलर जो विषय चालू आहे इस्रायलाचे 7 सण त्यामधला शेवटचा सण आपण पाहत आहोत. फीस्ट ऑफ द टॅबरनॅकल ऑर बूथ्स म्हटलं जातं किंवा मंडप किंवा मंडपाची मेजवानी असं त्याला मराठीत म्हटलं जातं. आणि टॅबरनॅकलला मंडप म्हटलं जातं आणि मंडपाला काही वेळेला निवास मंडप सुद्धा असं म्हटलं जातं. टॅबरनॅकल याचा अर्थ काय? ते मंदिर आहे, येशू परमेश्वराच्या वस्तीचं ठिकाण. जुन्या करामध्ये आपल्याला माहिती आहे की परमेश्वर ज्याप्रमाणे आता आपल्या प्रार्थना ऐकतो, आपल्या प्रार्थनेमध्ये उपस्थित राहतो, अशा प्रकारे परमेश्वराचं वास्तव्य नव्हतं. तर परमेश्वर कुठं भेटायचा? तो त्या मंदिरामध्ये, त्या निवास मंडपामध्ये, जे परमपवित्र स्थान आहे त्या परमपवित्र स्थानामध्ये फक्त कुणाशी भेटायचा? मुख्य याजकाशीच भेटायचा. आज आपण प्रार्थना करू शकतो, आपण त्या काळामध्ये दुसऱ्यांना प्रार्थना करायची ती संधी नव्हती. फक्त याजकच जाऊन काय करणार? पाप क्षमेसाठी प्रार्थना करणार. जे काही करायचं ते फक्त याजकानंच करायचं अशी पद्धत त्या वेळेमध्ये होती. आणि अशा प्रकारे निवास मंडपाची व्यवस्था जुन्या काळामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आपण मागील आठवड्यामध्ये आपण एक सिक्वेन्स पाहिला होता की शेवटच्या काळामध्ये काय काय होणार आहे. एंड टाइमलाईन माहिती आहे कुणाला? मागच्या रविवारी मी सांगितलेले. कुणाला सांगता येईल? आता काय होणार आहे? पुढची घटना, काही घटना घडणार आहे. कोणत्या कोणत्या घटना घडणार आहेत? अजून अजून ओके. अजून आता तुम्ही थांबा. आशिष दुसरे मागे सांगितलं होतं मागच्या रविवारी. अंतराळात घेतली जाणार. म्हणून आता इथून पुढं पहिली घटना कोणती होणार? रॅप्चर. रॅप्चर म्हटलं जातं की अंतराळात उचललं जाणं किंवा अंतराळात घेतलं जाणं. म्हणून आपण सर्वांनी रॅप्चरमध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणून आपण स्वतःची तयारी करायला पाहिजे इथून पुढं. म्हणून प्रत्येकानं सिक्वेन्स लक्षात ठेवा. इथून पुढे कोणती घटना घडणार आहे? पहिली घटना रॅप्चर. येशू ढगामध्ये येणार, पृथ्वीवरती येणार नाही, ढगामध्ये येणार. आपल्या सर्वांना ढगामध्येच तो एकत्र करणार, जे मृत आहेत आणि जे जिवंत आहेत. आणि ते सगळेजण काय करणार? येशू सोबत तिथं भेटणार आणि त्यानंतर येशू सोबत जाणार. म्हणून पहिली घटना रॅप्चर होणार. त्यानंतर काय होणार? येशू आपल्या सर्वांना घेऊन गेल्यानंतर काय करणार? महासंकटाचा काळ म्हणायचं त्याला. 7 वर्ष आहे एकूण, 3.5 वर्ष, परंतु त्याचं हेडिंग आहे महासंकटाचा काळ. येशू त्याच्या विश्वासणाऱ्यांना स्वर्गामध्ये घेऊन जाणार. त्यानंतर पृथ्वीवरती जे राहिलेले लोक आहेत, मग पृथ्वीवरती कोण असणार? जे स्वीकारले नाहीत ते. आणि स्वीकारलेले लोक पण असणार का त्यावेळी? असणार. ज्यांनी स्वीकारलेलं आहे परंतु ते परमेश्वराला त्यांनी समर्पित जीवन जगलेले नाहीत. म्हणजे तळ्यात मळ्यात माहित आहे ना, इकडे चर्चला पण जायचं, जगातील गोष्टी पण करायच्या, पाप करायचं, सगळं वाईट गोष्टी करत राहायच्या. म्हणून असे जे लोक आहेत ख्रिस्ती, ते लोक सुद्धा रॅप्चरमध्ये जाणार नाही. ते कुठं राहणार? पृथ्वीवरतीच राहणार. आणि रॅप्चर झाल्यानंतर महासंकट काळ येणार. किती वर्षाचा असणार आहे तो? 7 वर्षाचा. 3.5 वर्ष आणि 3.5 वर्ष असं 2 भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. आणि त्या महासंकट काळामध्ये
सर्व धर्माचे लोक असणार आणि त्याचप्रमाणे जे ख्रिस्ती विश्वासणारे लोक आहेत परंतु त्यांनी आपलं समर्पण केलं नाही, जे पापामध्ये जीवन जगत आहेत, मनाला वाटेल त्याप्रमाणे करत आहेत, ते त्यामध्ये असणार. आणि त्या महासंकट काळामध्ये सैतानाला सोडलं जाणार. म्हणजे सैतान काही पण करू शकणार त्या काळामध्ये. मग सैतान तुम्हाला म्हणेल की माझ्या पाया पड, नाही तर मी तुला ठार मानणार, विश्वासणाऱ्यांना म्हणणार. जर आपण त्याला स्वीकारलं तर त्याचा परिणाम काय होणार, आपल्याला सार्वकालिक नाशाकडे जावं लागणार. परंतु जे ख्रिस्तासाठी त्यावेळी मरतील किंवा जे ख्रिस्तासाठी काही पण करण्याची तयारी त्या काळामध्ये असायला पाहिजे. मग अनेक प्रकारे टॉर्चर किंवा अनेक प्रकारे ते कल्पना न करण्यासारखी गोष्ट आहे महासंकट काळ म्हणजे. म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवा की मला त्या महासंकट काळामध्ये राहायचं नाही, मला परमेश्वराच्या सोबत जायचं आहे, याची आपण तयारी ठेवणं गरजेचं आहे. मग महासंकट काळ येणार. पहिलं रॅप्चर, अंतराळात घेतलं जाणं, त्यानंतर महासंकट काळ 3.5 वर्ष, 3.5 वर्षाचा 7 वर्षाचा तो संकटाचा काळ येणार. त्यानंतर काय होणार, महासंकट काळ 7 वर्षानंतर येणार येशू परत. कोणाबरोबर येणार येशू? आपल्या सोबत. आपण जे रॅप्चर मध्ये जे गेलेले लोक आहोत त्या सर्वांच्या सोबत पुन्हा येशू काय करणार, येणार. आता तो कुठे येणार, पृथ्वीवरती येणार. रॅप्चर मध्ये कुठं आला होता तो ढगामध्येच होता, आकाशामध्ये. तो पृथ्वीवरती तो आला नाही, आकाशामध्ये सर्वांना गोळा करणार आणि घेऊन जाणार. आणि हे जेव्हा नंतर महासंकट काळामध्ये पुन्हा येशू येणार त्याच्या लोकांच्या सोबत, आणि त्यानंतर काय करणार, तो 1000 वर्ष तो पृथ्वीवरती राज्य करणार. म्हणजे आपण सर्वजण राज्य करणार. आणि ते दिवस खूप आनंदाचे असणार. हालेलुया. ते दिवस खूप शांतीचं वर्ष, शांतीचं राज्य असणार आहे. मग या जगामध्ये कोणताही देश असू दे ते त्याच्यासमोर टिकणार नाही. ते सगळेजण परमेश्वराला नमन करणार आणि सगळीकडे शांतता असणार. त्यानंतर काय होणार, सैतानाला मारलं जाणार, सैतानाचा पूर्णपणे नाश केला जाणार. त्यानंतर न्याय होणार, सगळ्या जगाचा न्याय. आणि न्याय झाल्यानंतर नवे स्वर्ग, नवे पृथ्वी, नवीन यरूशलेम. आणि मग त्यानंतर खरं सार्वकालिक जीवन. आपण जे म्हणतोय सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन, ते इथलं सार्वकालिक जीवन आपल्याला ते पाहावयास मिळणार. हा सिक्वेन्स आहे, हा आपण सिक्वेन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आजचा जो फिस्ट आहे, फिस्ट ऑफ द टॅबरनॅकल, मंडप किंवा मानवाचा मेजवानी, याचा अर्थ की टॅबरनॅकल म्हणजे निवास मंडपा संदर्भामधला हा फिस्ट आहे. आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं की तो फिस्ट कशा प्रकारे करायचे लोक ते आपण पाहिलेलं आहे. तुम्ही लेवियाचं पुस्तक 23वा अध्याय आणि 34 वचनामध्ये 23वा अध्यायामध्ये तुम्ही त्याबद्दल पाहू शकता. त्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही. तर हा जो फिस्ट आहे, हा फिस्ट किंवा मानवाचा मेजवानी किंवा मंडपाचा सण हा कधी पूर्ण होणार आहे, 3 गोष्टींद्वारे तो पूर्ण होणार आहे. मंडप कशाचं प्रतीक आहे, परमेश्वराच्या निवासस्थानाचं. मंडपामध्ये परमेश्वर वास करायचा जुन्या करारामध्ये. आणि आता तो सण कशा प्रकारे तो पूर्ण होणार आहे, 3 गोष्टींच्या द्वारे पूर्ण होणार आहे. जेव्हा रॅप्चर होणार त्याला ते प्रदर्शित करत आहे. रॅप्चर झाल्यानंतर आपण कोणासोबत असणार, येशू सोबत असणार, म्हणजेच पित्यासोबत आपण परमेश्वराच्या सोबत असणार. याचा अर्थ की आपण सर्वजण त्या महान परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण असणार आहे. टॅबरनॅकल कशाचं प्रतीक आहे, त्याच्या उपस्थितीचं. तो तिथं असतो आणि तो उपस्थित असतो, त्याचं सानिध्य असतं तिथं. आणि जेव्हा आपण रॅप्चर मध्ये असणार तेव्हा सुद्धा आपल्यामध्ये कुणाचं सानिध्य असणार, येशूचं सानिध्य असणार, परमेश्वराचं सानिध्य असणार. म्हणून पहिली गोष्ट की हा जो टॅबरनॅकल, फिस्ट ऑफ द टॅबरनॅकल किंवा मंडप किंवा मंडपाचा जो सण आहे हे त्या रॅप्चरचं प्रतीक आहे. हालेलुया. आणि येशू जेव्हा रॅप्चर मध्ये त्या ढगांमध्ये येणार आपल्याला न्यायला, तेव्हा तो एक प्रकारे सण पूर्ण होणार आहे. आणि आपण कसा सण पूर्ण करणार, आपण रॅप्चर मध्ये उचलले गेल्या नंतर. हालेलुया. म्हणून सर्वांनी हा प्रयत्न करायचा. त्यानंतर दुसरी गोष्ट की येशू जेव्हा परत येणार, कोणासोबत येणार, आपल्या सर्वांना घेऊन. आणि तो या पृथ्वीवरती काय करणार, 1000 वर्ष राज्य करणार. तेव्हा सुद्धा आपण कोणाच्या सानिध्यामध्ये असणार, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असणार. त्याचं सुद्धा हे प्रतीक आहे. फिस्ट ऑफ द टॅबरनॅकल म्हणजे जे शांतीचे 1000 वर्ष असणार आहेत, ते 1000 वर्ष या फिस्ट बद्दल आपल्याला पाहावयास मिळत आहे.
आणि त्यानंतर तिसरं जे प्रतीक आहे आणि ते म्हणजे सगळा न्याय वगैरे झाल्यानंतर जेव्हा नवीन पृथ्वी असणार, नवीन स्वर्ग असणार आणि त्या ठिकाणी नवीन यरूशलेम सुद्धा असणार. हालेलुया. आणि त्या स्वर्गीय जीवनामध्ये, त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण सर्वजण असणार आहोत. हालेलुया. याचा अर्थ की त्यामध्ये सुद्धा आपल्याला परमेश्वराच्या उपस्थितीचा आणि परमेश्वराच्या सानिध्याचा अनुभव येणार. म्हणून या 3 गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जेव्हा पूर्ण होणार तेव्हाच खऱ्या अर्थानं हा मंडपाचा जो सण आहे तो येशू पूर्ण करणार आहे. म्हणून रॅप्चरच्या बद्दल आपण थोडक्यामध्ये पाहू. योहान 14:1-6 वाचा कोणतं? रणवीर काकल वाचा 1-6. त्यानंतर प्रगटीकरण 1-7 आशिष वाचेल. त्यानंतर खरात ब्रदर 1 पेत्र 3:10, 2 पेत्र 3:10. जरासं 3 मुद्दे, त्यामुळे मी फास्ट जातो. सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि रेफरन्स जर पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घ्या. योहान 14:1-6. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला असे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कुठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही. मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय वाचून तिच्याकडे कोणी येत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि इथं सांगत आहे की तुम्ही अस्वस्थ होऊ नका, देवावरती विश्वास ठेवा आणि येशूवरती विश्वास ठेवा सांगत आहे तिथं. आणि येशू आपल्यासाठी काय करायला गेलेला आहे? स्वर्गामध्ये जागा तयार करण्यासाठी तो गेलेला आहे. आणि इथं सांगत आहे की तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे काय करणार? येशू पुन्हा आपल्याला घ्यायला येणार. आता जागा तिथं तयार झालेली आहे सर्वांच्यासाठी, तेव्हा येशू काय करणार? पुन्हा आपल्याला तिथं नेण्यासाठी तो येणार आहे. आणि इथं सांगत आहे की जे काही त्याचे शिष्य आहेत ते म्हणत आहेत की मी जातो तिकडचा मार्ग आम्हाला त्याच्या अगोदर म्हणत आहे की तुम्ही आम्हाला ती जागा माहीत नाही म्हणत आहेत. आम्हाला ते ठिकाण माहीत नाही की तुम्ही कुठं जाणार आहात. परंतु येशू त्यांना म्हणत आहे की मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. हालेलुया. म्हणून आज आपण जे सर्व बसलेलो आहोत या सगळ्या गोष्टी परमेश्वरानं आज जर तुम्हाला प्रगट केलेल्या आहेत, याचा अर्थ की तो मार्ग तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जर येशूवरती विश्वास ठेवलेला आहे याचा अर्थ की तुम्हाला तो मार्ग माहीत आहे. आणि जर येशूचं जे वचन आहे किंवा जे देवाचं आज्ञापालन जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या आज्ञापालनानं तुम्ही जर समर्पित जीवन जगत आहात याचा अर्थ की तुम्हाला ते ठिकाण माहीत आहे. हालेलुया. म्हणून आपल्या सर्वांना ते ठिकाण माहीत आहे. आपल्याला कुठं जायचं आहे, कशासाठी जायचं आहे. ऐरोन आणि समृद्धी बसा, दोघं जण शांत. त्यांच्या आई वडिलांनी सोबत घ्या त्यांना. ऐरोन शांत बस. इथं हात नाही लावायचा. प्रार्थना झाल्यानंतर खेळायचा म्हणा. हा, तर इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की येशू गेलेला आहे. तो आपल्यासाठी जागा तयार करत आहे आणि तो पुन्हा आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि कशासाठी तो आपल्याला घेऊन जाणार आहे? इथं सांगत आहे की जेथे मी आहे तेथे काय करावं? तुम्ही सुद्धा पाहिजे. त्या स्वर्गामध्ये लाखो करोडो देवदूत आहेत. ते सगळं त्याचं ऐकतात. पूर्ण सुरामध्ये तिथं आराधना चालू आहे. परंतु त्या देवदूतांच्या पेक्षा परमेश्वरा कुणावरती प्रेम करत आहे? तुमच्यावरती करत आहे. हालेलुया. इथं सांगत आहे की जेथे मी आहे याचा अर्थ की जेथे परमेश्वर आहे त्या ठिकाणं कोण पाहिजे? मला तुम्ही सर्वजण पाहिजे. हालेलुया. म्हणून परमेश्वर आज तुम्हाला अपेक्षा करत आहे की तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत स्वर्गामध्ये असावं, सार्वकालिक जीवनामध्ये असावं आणि त्या सार्वकालिक ठिकाणी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही असावं. हे परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून अपेक्षा करत आहे. तो येणार आहे म्हणून आपण त्या येण्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि आपण स्वतःची तयारी सुद्धा करायला पाहिजे. आणि त्यासाठी स्वतःची काय तयारी करायचं त्याबद्दल सुद्धा आपण वाचूया. प्रकटीकरण 1:7. पहा, तो मेघासहित येतो
प्रत्येक डोळा त्याला पाहिल. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे दूर पळवून घेतील. असेच होणार. आमेन. आणि तो सांगत आहे की जेव्हा येशू येईल तेव्हा तो मेघासहित येईल, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. हालेलुया. या पृथ्वीवरती जेवढे लोक त्यावेळी असणार ते सगळेजण त्याला पाहतील. आणि इथं सांगत आहे की ज्यांनी भोसकले तेही त्याला पाहतील. हालेलुया. आता भोसकलेले लोक आहेत का जिवंत? नाही, ते मृत आहेत. हालेलुया. याचा अर्थ की जेव्हा येशू आपल्याला न्यायला येईल तेव्हा जे जिवंत असणार शरीरानं ते लोक सुद्धा त्याला पाहतील, आणि जे शरीरानं मेलेले आहेत, ज्यांना पुरलेलं आहे, ते लोक सुद्धा काय करतील? येशूला पाहतील. आणि पुढे सांगत आहे की पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. आता इथं काही लोक रडणार आहेत. येशू आल्यानंतर कोण रडणार आहेत? ज्यांना येशू सोबत घेणार आहे ते लोक आनंदी असणार. परंतु ज्या लोकांना येशू नकार देणार की मी तुला ओळखत नाही, तू माझ्यासोबत येऊ शकत नाही, म्हणून ते लोक या ठिकाणी सांगत आहेत त्या लोकांच्या बद्दल की पृथ्वीवरील सर्व वंश, म्हणजे ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला नाही किंवा ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे परंतु ज्यांनी आपलं समर्पण केलेलं आहे, ते आक्रोश करतील. ते परमेश्वराला प्रार्थना करतील की परमेश्वरा मला घेऊन जा. आणि हे सगळं काही होणार आहे. हालेलुया. किती वेळ लागू द्या, परंतु येशू एक दिवस आपल्या सर्वांना नेण्यासाठी येणार आहे. 2 पेत्र 3:10. श्याम ब्रदर. तरी प्रभूचा दिवस चोरासारखा येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल. सृष्टी तत्वे तत्व होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिवरील गोष्टी उघडकीस येतील. आणि चोर जसा येतो तसा प्रभूचा दिवस येणार. चोर कधी सांगून येतो का चोरी करायला? आज मी तुमच्या उद्या चोरी करायला येणार आहे, तेव्हा तुम्ही तयारीत राहा, सगळं काही काढून दागदागिने बाहेर काढून ठेवा, असं कोण सांगते का? चोर नाही. चोर अचानक येतो. म्हणून येशू सुद्धा अचानक येणार आहे. आणि अचानक आता काही वेळानंतर सुद्धा तो येऊ शकतो. आता आपल्या समोर सुद्धा येऊ शकतो. ती घटना कुणालाच माहित नाही, फक्त पित्याला माहित आहे. म्हणून सांगत आहे की चोर जसा येतो तसा प्रभूचा दिवस येईल, तसा येशू त्या स्वर्गामधून आपल्या सर्वांना न्यायला येईल. आकाश मोठा नाद करील, सृष्टी तत्वे तप्त होऊन लया जातील, पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील आणि सर्व काही गोष्टी त्याच्या समोर उघड्या होतील. म्हणून हे नक्की आहे की येशू आपल्याला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आपल्याला तयारीत राहायचं आहे. तर येशूचं हे येणं आहे, तर त्यासाठी आपल्याला काही काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. तीताचं पत्र याचा 2 अध्याय 12 ते 13 वचन वाचा. श्याम ब्रदर. त्यानंतर प्रभावती सिस्टर लूक याचा 21 अध्याय 34 ते 36. तीताचं पत्र नवीन करारामध्ये 2 अध्याय 12-13 वचन. धन्य अशा प्रतिने म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सातत्याने युगात मार्गाने नीतीने व सुभक्तीने वागावे. आणि येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आहोत. हालेलुया. येशूच्या येण्याची आपण सर्वजण काय करत आहोत? वाट पाहत आहोत. आणि आपण सर्वजण त्याची वाट पाहत असताना आपल्याला एक गोष्ट इथं करायला सांगत आहे की ऐहिक वासनांना आपल्याला नाकारायचं आहे. हालेलुया. देहाच्या ज्या काही वासना आहेत त्या सगळ्या वासना आपल्याला लांब ठेवायच्या आहेत. सर्व प्रकारच्या पापापासून आपल्याला लांब राहायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? मर्यादेनं राहायचं आहे. हालेलुया. आपल्या सर्वांना मर्यादेचं जीवन आहे. आपण येशूवरती विश्वास ठेवत आहे म्हणून आपण काही पण करून चालणार नाही. हालेलुया. हिंदी पिक्चर वरती डान्स करून चालेल का आपल्याला? सर्व लोकांच्या समोर नाही, कारण आपण वेगळे लोक आहोत. म्हणून इथं सांगत आहे की सांप्रत युगात म्हणजे येणाऱ्या युगामध्ये त्या येशूची आपण वाट पाहत असताना तो येशू आपल्याला न्यायला येणार आहे, तेव्हा आपण मर्यादेनं जीवन जगायचं आहे.
म्हणून आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारा की मी मर्यादेमध्ये राहिलेलो आहे का मी माझी मर्यादा ओलांडलेली आहे? जो पाप करत आहे, जो चुकीचं वागत आहे, जो मनाला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगत आहे, त्यानं मर्यादा ओलांडलेली आहे. म्हणून आपण मर्यादा ओलांडायची नाही. आपल्याला मर्यादेत राहायचं आहे, त्याच्या आज्ञामध्ये राहायचं आहे, नीतीमध्ये राहायचं आहे, पवित्र जीवन जगायचं आहे आणि त्याच्या आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व देऊन सुभक्तीमध्ये आपल्याला वाढायचं आहे. लूक वाचा 21:34-36. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अतिशपणा, दारूबाजी व संसाराची चिंता आणि तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभं राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. आणि दुसरी गोष्ट आपल्याला करायचं आहे की आपल्याला टिकून राहायचं आहे, तर आपल्याला सगळ्या परिस्थितीमध्ये प्रार्थना करायचं आहे, दररोज प्रार्थनामय जीवन जगायचं आहे. आणि पुढे सांगत आहे की जागृत राहायचं आहे, आपल्याला जागे राहायचं आहे. आणि पुढे सांगत आहे की अधाशीपणा, दारूबाजी, संसाराच्या चिंता, ज्या दैहिक गोष्टी आहेत, ज्या पाप आहेत, ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत, त्या गोष्टीमध्ये आपण पडायचं नाही. जर त्या गोष्टीमध्ये पडलो तर इथं सांगत आहे की तो दिवस तुमच्यावर कशाप्रमाणे येईल? पाशाप्रमाणे येईल आणि तुमचा नाश होईल. म्हणून आपल्याला प्रार्थना करत जागृत राहायचं आहे. म्हणून जो फिस्ट ऑफ द टॅबरनॅकल याचा पहिला आहे ते म्हणजे रॅप्चरला ते दर्शवत आहे. आणि जे भविष्यामध्ये होणार आहे, अंतरामध्ये प्रभू येणार, आपल्या सर्वांना घेऊन जाणार. आणि जर आपल्याला अंतरामध्ये त्याच्यासोबत घेऊन जायचं आहे तर आपल्याला सुभक्तीमध्ये राहावं लागेल, आपल्याला मर्यादेनं जीवन जगावं लागेल आणि आपल्याला पवित्र जीवन जगावं लागेल. आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रार्थना करत जागृत सुद्धा राहावं लागेल. प्रार्थना करत आहे का आपण दररोज? सगळेजण प्रार्थना करताय दररोज? दररोज आपल्याला प्रार्थनेमध्ये राहावं लागेल. एका व्यक्तीचं उदाहरण आहे की जे कुटुंब प्रार्थना करत नाही किंवा जे व्यक्ती प्रार्थना करत आहे ते घर छत नसलेल्या घरासारखं आहे. मग काही पण येऊ शकतं ना छत नसल्यानंतर. म्हणून लक्षात ठेवा की प्रार्थना करायचं सोडू नका. शेवटच्या काळामध्ये आपल्याला जर टिकायचं आहे तर प्रार्थना हे एक भक्कम आपल्याजवळ शस्त्र आहे. जो प्रार्थना करत नाही त्याचं घर कसं आहे? उघडं आहे. हालेलुया. मग कोणी पण येणार, काय पण टाकणार, पक्षी येणार, घाण टाकणार, कोणी पण येणार आणि तिथं वास करणार, सगळं दुर्गंधी तिथं पसरणार. म्हणून आपण जर प्रार्थना करत नाही तर आपलं घर तसं असणार आहे. म्हणून अनेक लोक त्रासामध्ये आहेत, अनेक लोक अडचणीमध्ये आहेत. त्याचं कारण तेच आहे की ते प्रार्थना करत नाहीत. हालेलुया. म्हणून त्यांना बंधनामधून मुक्त होता येत नाही, कारण त्यांचं एकच काम आहे की ते प्रार्थना करायचं त्यांनी बंद केलेलं आहे. म्हणून प्रार्थना करत आपल्याला जागृत राहायचं आहे आणि त्या सणाला आपल्या सर्वांना सामोरं जायचं आहे. हे झालं रॅप्चरच्या संदर्भामध्ये. म्हणून आपण रॅप्चरवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि आपण त्याची वाट पाहत राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट की येशू परत येणार रॅप्चर नंतर, महासंकटाचा काळ असताना, आणि त्यानंतर पुन्हा येशू आपल्याला आपल्या सोबत येणार आणि आपण सगळेजण काय करणार? किती वर्ष? 1000 वर्ष राज्य करणार. ते सुद्धा ह्या फीस्टला दर्शवत आहे. आणि त्यासाठी आपण काही वचन वाचा. त्यानंतर आपल्यामध्ये कोण वाचते? पाता सिस्टर. दानिएल 7 अध्याय 13 ते 14 वचन. त्याच्या अगोदर कोण वाचते तुमच्याकडं? तुम्ही वाचा सिस्टर. प्रगटीकरण 20:6. पहिल्यांदा प्रगटीकरण 20:6, त्यानंतर पाता सिस्टर दानिएल 7 अध्याय 13 ते 14 काढा. आणि त्यानंतर प्रभावती सिस्टर दानिएल 2:44 काढून ठेवा. आणि त्यानंतर अजून कोण आहे? मम्मी जखऱ्या 14 अध्याय 9 वचन. तर आपण एक एक वचन वाचूया. प्रगटीकरण 20:6. Happy and greatly blessed are those who are included in this first rising of the dead. The second death has no power over them. They shall be priested of God and of Christ, and they will rule with him for 1,000 years. आणि ते किती वर्ष? 1000 इयर्स, 1000 वर्ष राज्य करतील. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. पहिलं पुनरुत्थान. हालेलुया.
जर आपण जिवंत असेल तर आपलं असंच काय होणार, रूपांतर होणार. आणि जर आपण मेलेल्या स्थितीमध्ये असेल तर आपल्याला मेलेल्यामधून परमेश्वर उठवणार आणि त्याच्यासोबत घेऊन जाणार. आणि इथे सांगत आहे की पहिल्या पुनरुत्थानामध्ये जेव्हा येशू आपल्याला न्यायला येणार, त्यामध्ये जे लोक त्याच्यासोबत जाणार ते कसे लोक आहेत, धन्य लोक आहेत. हालेलुया. ते पवित्र लोक आहेत. आणि अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही. त्या लोकांच्या वरती मरणाची सत्ता नसणार. ते सार्वकालिक जीवनामध्ये असणार आणि देवाचे व ख्रिस्ताचे याजक होणार. ते याजक असणार. आणि ते सांगत आहे की त्याच्या बरोबर, त्या लोकांच्या बरोबर येशू किती वर्ष राज्य करणार, 1000 वर्ष राज्य करणार. म्हणजे ज्याप्रमाणे आता केंद्र सरकार राज्य करत आहे आपल्या भारतावरती, वेगवेगळी खाती असतात. कोणती कोणती खाती? आरोग्य खातं, गृह खातं. मग जे त्याच्या सोबत असणार त्यांच्याकडे खाती दिली जातील. इमॅजिन करा, राज्य करायचं म्हटल्यानंतर येशू परमेश्वर सगळ्यांना वाटून दिलं की तुम्हाला आरोग्य खातं आहे, तुम्हाला हे खातं, तुम्हाला ते खातं. या गोष्टीमध्ये तुम्ही काय करायचे, सर्वांची काळजी घ्यायची आहे. मग ते किती मान किंवा सन्मानाचं ते जीवन असणार आहे. म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवा की इथं सांगत आहे की जो पुनरुत्थानामध्ये जाणार, पहिल्या पुनरुत्थानामध्ये, तो धन्य आणि पवित्र असणार, तो महान व्यक्ती असणार. म्हणून आपल्याला महान व्यक्तीमध्ये आपल्याला बसायचं आहे. आणि ते सगळेजण काय करणार, 1000 वर्ष राज्य करणार. आपण सर्वजण, आपण जर त्याच्यासोबत गेलो तर. त्यानंतर दानिएल वाचा. तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्या जवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य दिले. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. आणि त्याचं राज्य काय, अढळ आहे. त्या राज्यावरती कोणीच दुसरं राज्य करू शकणार नाही, कारण ते परमेश्वराचं राज्य असणार, ते सर्व समर्थाचं राज्य असणार आहे. ते सांगत आहे की सर्व लोक, सर्व राष्ट्रे, सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी. आणि त्या काळामध्ये जे लोक त्याच्या सोबत असणार ते सगळेजण काय करणार, त्या परमेश्वराची सेवा करणार. वैभव व राज्य ही त्याला दिले. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे. आणि तो परमेश्वर आपल्या सर्वांवरती प्रभुत्व करणार, आपल्या सर्वांच्या वरती राज्य करणार. आणि ते राज्य टिकणार असणार. हालेलुया. ते राज्य कधीच कोलमडून पडणार नाही, कारण ते परमेश्वराचं राज्य असणार आहे. दानिएल 2:44. कुणाला सांगितलं मी? तिसरं. त्या राज्याच्या आमदानी स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही, त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही. तर ते या सर्व राज्याचे चूर्ण करून त्यांना नष्ट करेल व ते सर्व काय होतील. आणि जेव्हा ते राज्य असणार तेव्हा इतर जे राज्य असणार किंवा इतर जे देश असणार किंवा इतर ज्या गोष्टी असणार, राज्य, ते सगळं काय करणार, नष्ट केलं जाणार. आणि सगळ्या ठिकाणी सर्वत्र एकच राज्य असणार आणि ते म्हणजे परमेश्वराचं राज्य. आणि आपण सर्वजण सर्व पृथ्वीवरती राज्य करणार. इथं सांगत आहे की त्याचा कधी भंग होणार नाही, त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी दिले जाणार नाही, दुसराही कोणी ते राज्य हिसकावून घेऊ शकणार नाही. आणि इथं सांगत आहे की सर्व राज्याचे चूर्ण करून त्यांना नष्ट करेल व ते सर्व काळ टिकेल. आणि इतर जे राज्य आहेत त्या सर्वांचा नाश करेल. आणि परमेश्वराचं जे राज्य आहे 1000 वर्षाचं, ते 1000 वर्ष टिकून राहील. त्याला कोणीही हिसकावून घेणार नाही, त्याचा कोणी नाश करू शकणार नाही. जकर्या 14:9. आणि परमेश्वर सर्व पृथ्वीवरती काय होईल, राजा होईल. हालेलुया. कोण राजा असणार आहे? परमेश्वर स्वतः राजा असणार आहे. आणि तो सर्व पृथ्वीवरती राज्य करणार. आणि त्या राजासोबत आपण सुद्धा राजे असणार आहे. हालेलुया. कधी कधी आपण म्हणतो की किंग्स ऑफ द किंग, राजांचा राजा. ते का म्हटलं जातं? कारण राजांचा राजा म्हणजे आपण सुद्धा एक प्रकारे राजा आहोत. हालेलुया. आपण कोण आहोत? राजा आहोत. आणि राजांचा राजा म्हणजे आपला राजा म्हणजे तो ग्रेट राजा आहे. म्हणून तो राजा पृथ्वीवरती येईल. तो परमेश्वर या पृथ्वीचा राजा असणार. त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील. आणि फक्त या पृथ्वीवरती
परमेश्वराचंच राज्य असणार, परमेश्वराचंच नाव असणार आणि परमेश्वराच्या समोरच सर्व लोक नमन करणार, त्याची आराधना करणार. त्या वेळेमध्ये दुसरं कोणीही नसणार आहे. म्हणून फिस्ट ऑफ द टॅबरनॅकल किंवा मांडपाचा सण हा त्या वेळेमध्ये सुद्धा पूर्ण होणार आहे, जेव्हा आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या सोबत 1000 वर्ष या पृथ्वीवरती राज्य करणार. ते राज्य शांतीचं असणार आहे. हालेलुया. कोणताही वादविवाद, कोणत्याही दुर्घटना, कोणत्याही वाईट गोष्टी त्या वेळेमध्ये नसणार. सर्वत्र शांती असणार, कारण तो शांतीचा अधिपती त्यावेळी राज्य करणारा असणार आहे. हालेलुया. म्हणून आपण त्यावरती सुद्धा आशा ठेवून आपण जीवन जगायला पाहिजे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण थोडक्यात पाहू, सार्वकालिक जीवन, नवीन स्वर्ग नवीन पृथ्वी याबद्दल. आता कोण राहिलेले आहे त्यांनी वाचा. प्रकटीकरण 21 अध्याय 1 ते 5 वचन वाचा. नंदाताई वाचा. त्यानंतर दुसरे पेत्र कोणतर काढा. दुसरे पेत्र 3 अध्याय 11 ते 14 वचन. त्यानंतर तिसरं वचन यशिया 65 17 ते 19 वचन काढा कोणतर. आणि त्यानंतर चौथं वचन यशिया 11 6 ते 9. आणि त्यानंतर 5वं वचन यशिया 66 22. प्रकटीकरण वाचा. प्रकटीकरण 21 1 ते 5 वाचा. 21 1 ते 5. नंतर मी नवे आकाश व नवीन पृथ्वी पाहिली. पहिले आकाश व पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नवी एरुसलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मनुष्याजवळ आहे. त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करेल. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. तो त्याच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. आणि या ठिकाणी सांगत की नवे आकाश नवी पृथ्वी ही त्यानं काय केली पाहिली. योहानाला प्रगटीकरण झालं आणि ते सांगत की त्यानं नवीन आकाश नवीन पृथ्वी पाहिली. आणि ज्या काही जुन्या गोष्टी होत्या त्या जुन्या गोष्टी निघून गेलेल्या होत्या. जुनं आकाश जुनी पृथ्वी हे काय केलं, निघून गेलेलं होतं. समुद्रही निघून गेला आणि नवीन पवित्र नगरी नवीन यरूशलेम स्वर्गामधून त्याला दिसली. आणि ते सांगत आहे की देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. हालेलुया. तेव्हा तो मंडप याचा अर्थ की त्याच्या सानिध्याचा अनुभव आपल्या सर्वांना होणार आहे. तो परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर राहणार. इथे सांगत आहे की त्याच्या बरोबर देव आपली वस्ती करेल. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे की त्यावेळेमध्ये देव आपल्या सोबत असणार. आपण त्याला आमने सामने आपण पाहणार. आणि इथे सांगत आहे की देव आपली वस्ती करेल, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. देव आपल्या सर्वांच्या बरोबर त्या वेळेमध्ये आपल्या सोबत राहणार आहे. आणि पुढे सांगत आहे की तो त्यांचे अश्रू पुसून टाकेल. त्या वेळेमध्ये अश्रू नसणार आहे. आपण रडणार नाही, तर आपण आनंद करणार. इथे सांगत आहे की यापुढे मरण नाही, शोक नाही, रडणं नाही, कष्ट नाही. हालेलुया. सर्व निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टी, सर्व दुःख, अडचण, समस्या त्या वेळेमध्ये नसणार आहेत. नवीन पृथ्वी नवीन स्वर्गीय जीवन नवीन यरूशलेम त्या ठिकाणी असणार. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं सानिध्याचा अनुभव आपल्याला होणार. आणि त्या परमेश्वराच्या सोबत आपण सर्वजण राहणार आहे. त्यावेळी अश्रू नसणार. आपण सर्वजण आनंदामध्ये आपण राहणार. ज्याप्रमाणे ती एक कविता होती लहान असताना, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. हालेलुया. तशा प्रकारचं वातावरण असणार. सगळीकडे आनंद आणि सगळीकडे एक शांतीचं वातावरण आपल्याला पाहावयास मिळणार. पहिले दुसरे पेत्र 3 11 14. ही सर्व अशी लयात राहणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत
व तो दिवस लवकर यावा म्हणून पटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून तयास जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन वळतील, वितळतील. 13-14 तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करीतो तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांचे त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत राहू. 14 म्हणून प्रियजनो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा. आणि त्या नवीन स्वर्गीय जीवनामध्ये आपण जाणार आहोत. आणि जर आपल्याला त्यामध्ये जायचं आहे, तिथं वातावरण कसं असणार? आनंदी वातावरण असणार. तिथं दुःख नसणार, संकट नसणार, कोणत्याही प्रकारचं अश्रू त्या ठिकाणी नसणार आहेत. आणि 13व्या वचनामध्ये सांगत आहे की ज्यामध्ये नीतिमत्व वास करणार. आणि तिथं कसं असणार? पवित्रतेचं वातावरण असणार. तिथं कोणाच्या मनामध्ये वाईट गोष्ट येणार नाही. एकमेकाबद्दल द्वेष, आता आपण काय करतो? एकमेकाबद्दल द्वेष, राग, तट, फुटी, पक्षभेदी, एकमेकाबद्दल वाईट विचार आपण करत असतो. परंतु त्या काळामध्ये काय कसं असणार? त्या नवीन आकाश, नवी पृथ्वी, नवी स्वर्गीय जीवन, नवीन यरूशलेम, त्या वेळेमध्ये नीतिमत्व वास करणार. आपलं जीवन, आपण सर्वजण पवित्र असणार, पवित्रता त्या ठिकाणी असणार. आणि पुढे सांगत आहे की तिथं जर आपल्याला जायचं आहे तर तुम्ही कसं पाहिजे? निष्कलंक आणि निर्दोष पाहिजे. इथं सांगत आहे 14वं वचन की तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा. तुम्ही निर्दोष पाहिजे, तुम्ही निष्कलंक पाहिजे, तुमचं पवित्र जीवन पाहिजे. असं जेव्हा तुम्ही जीवन जगाल तेव्हा तुम्हाला हा अनुभव येणार आहे. नाहीतर तुम्हाला नाशामध्ये जावं लागणार आहे. म्हणून आपल्याला जर स्वर्गामध्ये जायचं आहे तर आपल्याला निष्कलंक पवित्र आपल्याला जीवन जगायचं आहे. यशाया 65:17-19 पहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीतो. पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाही, त्या कोणाच्या ज्ञानात येणार नाही. परंतु जे मी उत्पन्न करीतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्हास पावा. पहा, मी यरूशलेम उल्हासमय आणि त्याचे लोक आनंदमय करीन. मी यरूशलेमाविषयी उल्हास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन. त्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. 18 वचन सांगते की तुम्ही सदा आनंदी व्हा, उल्हास पावा. आणि यरूशलेम उल्हासमय आणि त्याचे लोक मी आनंदमय करतो. सर्व लोकांचं जीवन आनंदमय असणार, तिथं उल्हास असणार, आनंद असणार. आणि पुढे सांगत आहे की त्याच्यात शोकाचा व आकांताचा शब्द ऐकू येणार नाही. हालेलुया. तिथं कोणताही नकारात्मक शब्द, कोणताही शोक, रडणं आणि तिथं कोणताही विनवणी करणं हे तुम्हाला ऐकू येणार नाही. तर तिथं नेहमी आराधना असणार, त्या परमेश्वराची स्तुती असणार, त्या परमेश्वराला धन्यवाद देणारं वातावरण असणार. शेवटचं वचन वाचू, यशाया 11:6 वाचा. नांगा कोपऱ्याजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व उत्कृष्ट बैल एकत्र राहतील. त्यास लहान मूल वळील. गाय व अस्वल एकत्र चालतील, त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडवा खाईल. काने बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. कानतुटे मूल पुरुषाच्या बुबुळाला हात लावेल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. आणि त्यावेळी काय असणार? सगळी पृथ्वी, जे नवीन पृथ्वी आहे, जुनी पृथ्वी नाही, नवीन पृथ्वी कशानं भरणार? परमेश्वराच्या ज्ञानानं भरणार. आणि परमेश्वराच्या ज्ञानामध्ये राग आहे का? नाही. हालेलुया. कोणाला हानी करणारा आहे का स्वभाव? परमेश्वराचा नाही. म्हणून इथं ती उदाहरणं देत आहे की लांडगा कोकराजवळ राहील. सिंह काय करेल? सिंह कोणत्या प्रकारे उपद्रव करणार नाही, साप कशा प्रकारे उपद्रव करणार नाही. हालेलुया. याचा अर्थ की त्या पृथ्वीवरती, नवीन पृथ्वीवरती परमेश्वराच्या ज्ञानानं भरलेले असणार. हालेलुया. याचा अर्थ की तिथं परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचे गुणधर्म सर्वांच्या जीवनामध्ये असणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी, जुन्या गोष्टी निघून जाणार आणि त्या सगळ्या गोष्टी परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी
नवीन करणार आहे. शेवटचं वचन वाचून यशाया 66:22. कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन. ती जशी माझ्यासमोर टिकून राहतील तसा तुमचा वंश व तुमचे नाव टिकून राहिले असे परमेश्वर म्हणतो. आणि नवीन पृथ्वी नवीन आकाश निर्माण करेल परमेश्वर, आणि आपण सर्वजण तिथं काय राहू, त्या नवीन आकाशामध्ये पृथ्वीवरती आपण वस्ती करू. इथं सांगत आहे की जशी माझ्या बरोबर टिकून राहतील ती आपण सर्वजण त्याच्यासोबत टिकून राहू आणि त्याच्यासोबत आपण तिथं वस्ती करू. म्हणून या 3 घटना ज्या आहेत, ज्या भविष्यामध्ये होणार आहेत, त्याच्याबद्दल हा सण आपल्याला सांगत आहे की मंडपाचा सण, मांडवाचा सण किंवा फिस्ट ऑफ द टॅबरनॅकल. पहिला कधी पूर्ण होणार आहे, जेव्हा येशूचं दुसरं येणं होणार आणि तो आकाशामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जाणार, तेव्हा एक खऱ्या अर्थानं तो फिस्ट पूर्ण होणार. त्यानंतर दुसरा की जेव्हा पुन्हा येशू येणार आपल्या सर्वांना घेऊन आणि आपण किती वर्ष राज्य करणार, 1000 वर्ष राज्य करणार, तेव्हा खऱ्या अर्थानं हा फिस्ट पूर्ण होणार. आणि फायनल फिस्ट कधी पूर्ण होणार, जेव्हा नवीन आकाश, नवीन पृथ्वी, नवीन स्वर्ग आणि नवीन सार्वकालिक जीवन जेव्हा आपल्या सर्वांना मिळणार आणि आपण सर्वजण सार्वकालिकरित्या त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असणार. तिथं रडणं नाही, तिथं आकांत नाही, तिथं द्वेष नाही, तिथं मत्सर नाही, तिथं अश्रू नाहीत, कोणतंही अडचण नाहीत, तर तिथं सगळीकडं आनंदी आनंद असणार. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं ती भविष्यवाणी किंवा तो फिस्ट परमेश्वर पूर्ण करणार आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला जागृत राहायचं आहे, आपल्याला वाट पाहत राहायचे आहे आणि आपल्याला पवित्र जीवन जगायचं आहे, आपल्याला निर्दोष राहायचं आहे. या जगाच्या राहटीप्रमाणे जीवन जगलो तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणार नाही. किती अद्भुत गोष्ट आहे की ज्याप्रमाणे रॅप्चरमध्ये येशूच्या सोबत जाणं, त्यानंतर त्याच्यासोबत परत येणं आणि आपण राज्य करणं या पृथ्वीवरती, आणि त्यानंतर त्या नवीन पृथ्वी आणि नवीन आकाशामध्ये नवीन सार्वकालिक जीवनामध्ये आपण पदार्पण करणं, या सगळ्या गोष्टी आपण मिस करता कामा नये. हालेलुया. कधी कधी जगातील गोष्टी मिस करा, त्या जगातील गोष्टी आपल्याला काही वेळेला या गोष्टी मिस करायला भाग पाडतील, कारण जगातील गोष्टीमध्ये ह्या गोष्टी मिळणार नाहीत. म्हणून आपल्याला एकतर जग निवडावं लागेल, नाहीतर एकतर या सगळ्या गोष्टी निवडाव्या लागतील. हालेलुया. म्हणून परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आपण परमेश्वराला पाहणार, आपण त्याच्यासोबत जीवन जगणार आहोत. हालेलुया. कधी होणार, आपलं पवित्र जीवन असणार, आपण निर्दोष जीवन जगणार, आपण आज्ञाप्रमाणे जीवन जगणार, आपण समर्पित जीवन जगणार. कधी कधी आपण म्हणणार की मी उद्यापासून पवित्र जीवन जगतो, उद्यापासून ह्या गोष्टी सोडतो, असं जर आपण म्हणत बसलो तर अचानकपणे जेव्हा तो दिवस येईल तेव्हा आपल्याला पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काही राहणार नाही. म्हणून आत्ताच आपण पश्चाताप करूया, आत्ताच आपण परमेश्वराला समर्पण करूया आणि ती या सगळ्या गोष्टीचा आपण अनुभव घ्यायला तयार राहाव्या. तर रॅप्चरमध्ये जाणं, त्यानंतर 1000 वर्ष राज्य करणं आणि नवीन आकाश, नवीन स्वर्गीय जीवनामध्ये आपण प्रवेश करणं. आपण सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि या वेळेमध्ये आपण सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया, आपलं लक्ष आपल्या परमेश्वराला वेधूया. आज आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न विचारूया की जर आता येशू त्या ढगामध्ये जर मला न्यायासाठी आला तर तो परमेश्वर मला घेऊन जाईल का? माझी तयारी झालेली आहे का? अजून माझ्या जीवनामध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत का? अजून मी मनाला वाटेल, मनाला पटेल त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे का? जर असेल तर आज आपलं समर्पण आपल्या प्रभूला करूया प्रिया. परंतु जेव्हा येशू निघून जाईल तेव्हा पश्चाताप करून काहीच होणार नाही. म्हणून आपल्याला त्या अंतराळामध्ये येशूच्या सोबत जायचं आहे प्रिया. जेव्हा येशू पुन्हा येणार तेव्हा त्याच्यासोबत आपल्याला पुन्हा या पृथ्वीवरती येऊन राज्य करायचं आहे. आणि जेव्हा सैतानाचा नाश केला जाईल आणि जेव्हा नवीन यरूशलेम, नवीन स्वर्ग, नवीन पृथ्वी जेव्हा परमेश्वर निर्माण करेल तेव्हा आपल्याला सदा सर्व काळ त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला अनुभव पाहिजे असेल तर आपल्याला स्वतःची तयारी करायला पाहिजे, आपल्याला पवित्र जीवन जगायला पाहिजे. आपल्याला जगातील लोक जसे जीवन जगत आहेत त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगून चालणार नाही. आपल्याला मर्यादेनं जीवन जगावं लागेल.
आपल्याला मर्यादा ओलांडून जीवन जगता येणार नाही प्रियानो. म्हणून आज आपण सर्वांनी विचार करूया की मी मर्यादा ओलांडून जीवन जगत आहे का, की मी मर्यादेमध्ये जीवन जगत आहे. आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणाला प्रश्न विचारूया. आणि जर या 3 गोष्टींचा अनुभव जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण निश्चय करूया की मी मर्यादा ओलांडणार नाही. मी मर्यादेनं माझं विश्वासू जीवन मी जीवन व्यतीत करणार आहे. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभुदेवा. प्रभू आज या दिवशी परमेश्वरा तू पुन्हा एकदा नवीन गोष्टी तो आम्हाला शिकवल्या शेवटच्या काळाबद्दल. आणि प्रभुदेवा फिस्ट ऑफ द टॅबरनॅकल मंडपाचा सण परमेश्वरा याबद्दल तो आम्हाला शिकवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्ही अंतराळात प्रभुदेवा तो आम्हाला नेण्यासाठी येणार आहेस, तेव्हा आम्ही स्वतः तयारीत असावं परमेश्वरा. यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर प्रभुदेवा. आम्ही त्या अंतराळामध्ये तुझ्यासोबत जाण्यासाठी परमेश्वरा आम्ही पवित्र जीवन जगावं. आम्ही प्रभुदेवा हे जगाच्या राहटीप्रमाणे जगाच्या प्रभुदेवा इच्छा आकांक्षाप्रमाणे आम्ही जीवन जगू नये, तर परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या आज्ञेप्रमाणे तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचं जीवन प्रभुदेवा त्या 5 शहाणे कुमारिकांसारखं प्रभुदेवा प्रकाशमय असू दे परमेश्वरा. प्रभुदेवा मूर्ख स्त्रियांच्याकडे प्रकाश नव्हता, त्यांच्या जीवनामध्ये अंधकार होता. प्रभुदेवा कधी कधी जर आमच्या जीवनामध्ये अंधकार असेल, आम्ही परमेश्वरा न कळत काही चुकीच्या गोष्टीमध्ये असेल, तर पवित्र आत्मा आज इथं प्रत्येकाची कान उघडणी कर परमेश्वरा. प्रत्येकानं पुन्हा तुला समर्पण करावं आणि प्रभुदेवा त्या अंतराळामध्ये जाण्यासाठी परमेश्वरा तुझ्यासोबत तुझ्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी परमेश्वरा आम्ही स्वतःला तयार करावं, यासाठी तू सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा सैतान या शेवटच्या काळामध्ये अनेक लोकांना फसवणार आहे. प्रभुदेवा आम्ही फसून जाऊ नये, तर प्रभुदेवा आम्ही विश्वासामध्ये खंबीर राहावं, समर्पित जीवनामध्ये आम्ही खंबीर राहावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. आणि प्रभुदेवा हे 3 अनुभव प्रभुदेवा आम्ही घ्यावेत आणि प्रभुदेवा खऱ्या अर्थानं आम्ही तुझ्यासोबत हा सण पूर्ण करावा, असं तू आम्हाला सहाय्याने मदत कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. आम्हा प्रत्येकाला या वचनाद्वारे आशीर्वादित केलं, त्याबद्दल आभार मानतो. आठवडाभर तू आमच्या सोबत राहा, आमची काळजी घे आणि प्रभुदेवा सर्व वाईट गोष्टीपासून तुला न मानणाऱ्या गोष्टीपासून आम्ही निर्दोष असावा, आम्ही पवित्र असावं आणि विशेष परमेश्वरा या पुढील जीवनामध्ये आम्ही मर्यादेनं जीवन जगावं, यासाठी तो आम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. वचनाबद्दल आभार मानतो. आजची भक्ती आराधना तू आशीर्वादित केली, त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया की आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास सोडून सोडले तसं आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आपण एकमेकांना भेटू आणि आपण घरी जाऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू.